आता सध्या आपण श्री बाळासाहेब चिरमुल बावधन यांच्या गोट्यावर आहोत. जाणून घेणार आहे कशी काय ही छान बैल आहेत, ती कुठून आणल्यात, काय आणल्यात, त्या संदर्भातला आजचा आढावा बावधन खेळाच्या वतीनं. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आत्तापर्यंत बावधनमधून पालखीच्या रथासाठी 2 जोड्या दिल्या. त्यांच्याशी आपण आज माहिती घेणार आहे की आता ही त्यांची नवीन खरेदी. नमस्कार. नमस्कार. तर आता आपण पहिल्या 2 जोड्या दिल्या ह्या वर्षी, म्हणजे आत्तापर्यंत असं कधी घडलं नाही की एकाच गावातनं 2 बैल जोड्या मालकाच्या माऊलींच्या रथासाठी जाणं योगायोग लागतो त्यासाठी. तर कसं काय योगायोग आला त्या संदर्भात जरा श्यामा सांग. मी पहिल्यापासून बैलाला बैल हुडकत होतो, बैल काय मला सापडला नव्हता. ते मध्यंतरी 4 महिन्यापूर्वी राजा म्हणून बैल मी प्रधानला टाकला. त्याच्यावर सगळे येऊन बघायला लागले, जायला लागले. बैल बगाडात आले. ते बगाडात मी माझ्याकडे 3 बैल होती, त्यातला एक बैल बगाडाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात पाडळ्यांनी नेला. आणि ही बैल रानडे, पांडुरंग रानडे आणि दीपक झरे हे आले होते. त्यांनी बैल ही पास केली सगळीकडून. ऑल महाराष्ट्र कर्नाटक सगळं फिरून आली ती बैलच नव्हती अशी एक शिक्का कुठं. त्यांनी ती बैल मला पालखीसाठी मागितली. मी त्यांना ती खुशीनं बैल दिली. ना मात्र पैसे घेता बैल दिली. बरं. तर नंतर मी बैल ती गेल्यावर मला म्हणजे इथं गोट्यावर येऊशीच वाटत नव्हतं. बरं. 3-4 दिवस मी कसे काढले मलाच माहिती. पण ते आता मी ती बैल बघायला गेलो. मग तो एक बैल मला गावला तरडगावच्या दत्तू जागड्यांच्याकडे. बरं. तो पहिला बैल सासवडला होता, कर्नाटकातनं आला. इथनं तो बैल मी घेऊन आलो. त्याच्यावर परत पांडुरंग रानडे म्हणले आम्हाला परत एक जोडी द्या तुम्ही चांगली, म्हणून परत बैल मी कर्नाटकात आणा गेलो. तो आणि ते बैल शेम बैलाला बसला. तो बैल मी घेतला. एक शिक्का जोड केला. त्यानंतर ते पण सगळीकडे फिरून आले. ते शिखरे, सचिन शिखरे, ते सगळीकडे फिरून 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 शेवट माझ्या इथं आले. माझी बैल सकाळी सकाळी झोपली त्यांनी आणि पास केली. व्यवहार करून त्यांना मी बैल देऊन टाकली. बरं. आता ही बैल पालखी जरा तोडत आहेत. बरं. आता ही बैल पारख करत असताना कशी लागतात काय, ही तुम्ही कधी बसणं म्हणजे तुम्हाला वाटत होतं की गेले कमीत कमी तरी 10 वर्षापूर्वी मी एक बैल तुकाराम महाराजांच्या पालखीला दिला होता. होय. तेव्हापासून त्यांना एक शिंग, एक सगळा बैल जोड असावा असं एक शिक्का. त्यामुळे एक शिक्का बैल मी आपल्या आवर्जून 2-3 वेळा आता आणली. मला थोडा बैल गेली. हो, माऊलींची कृपा कुठं तरी म्हणून मला ती बैल माझी दोन्ही पण जोड्या गेल्या. बरं. आता ती झाली. तिसरी जोडी मागतात संतराज महाराजाच्या पालखीला तावरे महाराज. मी कसं काय असं जोडी तुम्हाला असं एक बैल, आता ही एक बैल घेतला का? नाही, ही जोडी संतोष कबोऱ्यानं एका शेतकऱ्यापासून आणली होती. बैल मागच्या म्हणजे मी ती बैल आणली त्यावेळेलाच मागत होतो. ती काय बैल मला त्यांनी दिली नाही. त्यांचा 20-22 एकर ऊस फोडायचा होता त्या बैलावर. त्यामुळे ही बैल देत नव्हती. म्हणजे संतोषनं आणलं. मी फोन केला टेटसला. कामाला चालू होती बैल. कामाला चालू होती. त्यामुळे मी संतोषला म्हणलं की मला बैल पाहिजे, ती असं देऊ नको कोणाला. म्हणून गेलो आम्ही. तो म्हणला उद्याचा आला तर नाही तर मला लय फोन येतात. म्हणून आम्ही लगेच सकाळी गेलो परवा आणि बैल खरेदी करून घेऊन आलो. मग आता तुमची अपेक्षा आहे का हे बी जोड जावा ही अपेक्षा? हो आहे की, पण जर ना मात्र पैसे मिळतात पण फक्त पालखीला जोडणार असेल त्यालाच बैल द्यायची. होय. असं आपलं हीच आहे. म्हणजे आता बी देणार, पुढच्या वर्षी बी जोड आणणार चांगला. बरं. तर आता ही बैलाची पारख कशा पद्धतीने, आता ही दोन्ही बैल एकसारखे, आता तुम्हाला वाटतंय त्यांचं माप बीप तुम्हाला कसं म्हणजे बैलांना थोडं पहिल्या बैलांच्या पेक्षा थोडं नकळत माप 1 इंचानं कमी. हा एक बैल आहे पण तो हा बैल थोडा 1 इंचानं कमी पडतो. ती बैल म्हणतात आता काय करायचं, बैल कुठं भेटणार मोठी. ही सगळ्यात मोठी बैल तिथं होती ती मी आणली. म्हणजे आता आपण बेंद्राच्या दृष्टीने आणले, याच्यासाठीच आणलेत बैल. बेंदूर आलाय आता आपला 19 तारखेला, काय आहे 9 तारखेला. मग तो बेंदूर बी होईल म्हणलं. राहिली तरी गोट्यात ठेवता येतील आपल्याला बगाडापर्यंत. वाटले परत आली गेली तरी देऊन टाकायची.
2-4 जणांचा फोन आला तर पुण्यातून शिंदे म्हणून कोणतरी एक जण, त्याचा मुलगाही फोन करतोय, ते वडील बी त्याचे फोन करतात. म्हणजे अजून पोचले नाहीत आपल्याला. झाले की आपलं देऊन टाकणार ही जोडी जर पालखींच्या पालखीची ह्याच्यासाठी देणार ही पण जोडी, माऊलींच्या रथासाठी. असं हीच आहे आपण. म्हणजे आणलेतच मी त्याच्यासाठी. गेली नाही गेली घरी. आता बैल सामान्य शेतकऱ्याला जर घ्यायचं झालं तर बैल भेटत नाही, त्यातनं बी तुम्ही बैल ही निवडून आणता किंवा ह्याची टीप किंवा ह्याला घेताना किती त्रास होतो त्या संदर्भात थोडं सांगा मला. मी पहिल्यांदा कर्नाटकात गेलो की सांगतो मला मोठ्या मापाची बैल पाहिजे, मी बारीक बैल घेणार नाही. पहिलं माझं सांगणं त्या कर्नाटकच्या लोकांना असतं, त्यामुळं ती लोक मला मोठा आहे त्यावेळेलाच फोन करतात, तोपर्यंत फोन करत नाही. बैल आल्याशिवाय बैल बाबा अमुक ठिकाणी मोठा आहे आणि तो तुम्हाला चालत असेल तर येऊन बघा, घेऊन जावा, बैल आहेत चांगली 2 असे सांगतात मला खालचे व्यापारी कर्नाटकचे. मग मी इथनं जातो. बैल जर असली व्हिडिओत आली व्यवस्थित असली तर मी जातो. बरं, आता बैल घेत असताना तिथं गेल्यानंतर बैल घेतो आपण किंवा काय कसं मग त्यांच्याशी बातचीत ओळखीचं काय तिथं फरक जाणवतो? महत्वाचं त्यांना आपल्याला कर्नाटकी भाषा कळत नाही, ही महत्वाचं आहे. तिथला एक माणूस घ्यायचा मराठी बोलणारा चांगला, बरं, जे बैलातला माहिती आहे त्याला, बाबा इथं बैल चांगला आहे, ह्या 100 किलोमीटरवर एक बैल आहे, असं हे करून घ्यायचं. असं ते त्यांना सांगितलं की मग ती आपण जायचं. एक बैल बघा 100-200 किलोमीटरवर बैल आहे एक. परवा आम्ही गड इंग्लजला बैल बघितली, ती पण बैल चांगली आहेत. ते मालकांचं जरा अजून द्यायचं, काल कर्नाटकी बिंदूर होता त्यामुळं थांबलं होतं. ते मालक म्हणजे चांगली माणसं आहेत, त्यांनी चांगली बैल सांभाळल्यात. 1 नंबर जोड आहे तिथं बी. तर ती काय आता पैशात जुळाना म्हणून ही केली. बरं, आता ही इथनं बैल बघायला जाताना काय नियोजन करता, कसं ही बैल बघायला जाताना काय नाही, अगोदर पाटच इथनं आलतो आम्ही 3 वाजता 4 वाजता, 8-9 वाजेपर्यंत तिथं 10 वाजेपर्यंत पोहोचलो की सगळी बैल बघायला गावतात. हा पसंत नाही तर पुढचा बघूया, तो पसंत नाही त्याच्या पुढं बघूया, असं हे करून मी बैल बघतो सगळे. बौद्धन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.